प्रताप सरनाईक फ्रस्ट्रेटेड है चुनाव को हार के लेके, इसलिए जब भी यहाँ आते कुछ भी आरोप करके चले जिसका हाथ नहीं पैर नहीं। कभी हम पे भ्रष्टाचार के आरोप तब के विचार, सबसे बड़े भ्रष्टाचारी तो वो है। मैं सरकार से मांग करता हूँ कि उनका राजीनामा ले और आने वाले 1 महीने के अंदर अंदर उनके सारे भ्रष्टाचार में जनता के सामने लेके आऊंगा। मिया नरेंद्र मेहता, अरे रेपिस्ट बलात्कारी, तू काय म्हटलं की प्रताप सरनाईक साहेब जे आपल्या महाराष्ट्र देशाचे, आमच्या महाराष्ट्र राज्याचे मंत्री आहेत, ते तुझे ड्रायव्हर होते। अरे तुझी लायकी आहे का? ड्रायव्हिंग हे शब्द काय तुला कळतो का? ड्रायव्हर कोण आहे तुला कळतो का? तुझ्यासाठी ड्रायव्हर मला वाटते की एक लहान गोष्ट आहे। तुझे पोरेला विचार, लॅम्बोर्गिनी घेतली होती ना, ते सी लिंकला ऍक्सिडेंट केला होता, ड्रंक अँड ड्राईव्ह। बेवड्या, तुझी लायकी आहे का? आपलं तू काय मारवाडी सांगतो? माझे जे मारवाडी मित्र आहे ना, माझे गुजराती मित्र आहे, ते नॉनव्हेज सुद्धा अंडा सुद्धा खात नाही। आणि तू बेवड्या, हे तुझी लायकी आहे, हे तुझे संस्कार आहे तुझे पोरेवर की त्यांना एक गाडीची ड्रायव्हिंग येत नाही आणि ड्रिंक करून ते ड्राईव्ह करतो। तुझी काय लायकी? 3.5 एकर जे आपले मीरा भाईंदरला, आपल्या ठाणेला जे मॅनग्रुव्स होते, ते तू इलिगल त्यावर कन्स्ट्रक्शन केली, शोर। आणि तू म्हणतो आम्हाला की प्रताप सरनाईक साहेब हे तुझे ड्रायव्हर होते। अरे भडव्या, मी एक शिवसैनिक आहे, मी एवढंच सांगतो, आमचे शिवसेनाचे जे एकाच कार्यकर्त्यासोबत तू वाईट बोललो ना, तर बघ तुला काय करतो मी। आणि काय तू हिंदू सुद्धा आहे का? 2 लग्न केले ना तू, ते आले होते ना तुझे कांड बाहेर। आणि फडणवीस साहेब, तुम्हाला विनंती करतो मी, मला असं वाटतं की महाराष्ट्र भारतीय जनता पार्टीमध्ये काहीतरी एक चषक चालू आहे। अगोदर एक नवी मुंबईचे तुमचे आमदार आहेत, त्यांचे रेपचे केसेस बाहेर आले होते। आता हे तुमचे मीरा रोडचे जे आमदार आहेत त्यांचे रेप केसेसचे, तर त्यांना बोला की विकास प्रगती म्हणजे काय हे नाही, विकास म्हणजे काय लोकांचे काम करणं। आणि हा मेहता, भिडू नको, नाहीतर अशी लायकी काढणार तुझी रस्त्यावर, ते तू बघून घेणार। आणि तुझ्यासाठी एक गिफ्ट देतो, हे व्हिडिओ बघ तुझं। असे अनेक व्हिडिओ आमच्याकडे आहेत। जय हिंद, जय महाराष्ट्र।